नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. इंजिनिअरिंग कॅपचे विश्लेषण सुरू झालेले आहेत. त्यामध्ये आपल्याला प्रक्रिया कशा प्रकारे पुढे न्यायची, कशा प्रकारे याद्या बनवायच्यात याबद्दलची सगळी माहिती आपण बघितली. पण यावर्षी इंजिनिअरिंग नंतरच्या कॅप राऊंड नंतरच्या ज्या महत्त्वाच्या दोन प्रोसेस असतात त्या म्हणजे स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. ह्या राऊंडमध्ये ज्याला आपण ए कॅप आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आपण म्हणतो, ह्या राऊंडमध्ये नेमकी यावर्षी काय बदल आहेत किंवा 25 आणि 26 ह्या दोन वर्षीच्या प्रक्रियेमध्ये नेमके काय बदल आहेत हे जाणून घेण्यासाठी मी हे व्हिडिओ बनवतो आहे. महाराष्ट्रात इंजिनिअरिंग करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना स्पॉट राऊंडमध्ये जायचंय किंवा ज्यांना मॅनेजमेंटमधनं सीट घ्यायचे अशा सर्वांनी हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचे नियम आणि काय बदल यावर्षी करण्यात आलेले आहेत हे सगळे आपल्याला लक्षात येतील. तर चला प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. न्यू चेंजेस इन MSc CET स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस. सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण ह्या नेमका बदलमध्ये आधी आपण समजून घेऊया की ए कॅप आणि IL याच्यामध्ये काय फरक आहे. ए कॅप म्हणजे काय? अगेन्स्ट कॅप सीट्स. अगेन्स्ट कॅप सीट म्हणजे काय? ज्या सीट्स कॅप मधनं शिल्लक राहतात. समजा कॅप मध्ये जनरली गव्हर्नमेंट कॉलेजच्या 100% जागा, प्रायव्हेट कॉलेजेसच्या 80% जागा, मायनॉरिटी कॉलेजच्या 50% जागांचं वाटप केलं जातं. आणि ह्या सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 100% जागाचं कॅपमध्ये वाटप केलं जातं. IL म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेसमधल्या 20% जागा मॅनेजमेंटसाठी राखीव असतात, त्यांचं वाटप IL मध्ये केलं जातं. तर नेमकं सीट डिस्ट्रीब्युशन काय आहे? ए कॅप म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजच्या 100% जागा, प्रायव्हेट कॉलेजच्या 80% जागा आणि डीम कॉलेज मायनॉरिटी कॉलेजच्या 50% जागा. ज्या कॅपमधनं यातनं ज्या जागा शिल्लक राहतात त्यांना ए कॅप किंवा अगेन्स्ट कॅप म्हणतात. ह्या कॅटेगरी वाईज आणि मेरिटनी दिल्या जातात, म्हणजे कॅटेगरीची सीट कॅटेगरीला आणि मेरिटनी दिल्या जातात. सोबतच काय आहे याचा ए कॅप मध्ये अगेन्स्ट कॅप मध्ये तुम्हाला आपल्याला ओपनची फीस, ए कॅपलाच आपण सोप्या शब्दामध्ये स्पॉट राऊंड म्हणतो, पण आता ऍक्च्युअली त्याचं नाव नियमाने तर ए कॅप आहे. ए कॅप म्हणजे आपल्याला तिथे जी काही जागा शिल्लक असते, सध्या जे नियम आपल्याकडे आहेत त्यामध्ये आपल्याला ए कॅप मध्ये ओपन कॅटेगरीची फीस चार्ज केली जाते. याच्यामध्ये काही अपवाद आहेत, काही बदल आहेत, ते आपण पुढे बघूया. आता दुसरं बघूया आपण IL म्हणजे काय? मॅनेजमेंट कोटा. इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणजे मॅनेजमेंट कोटा सीट्स. यांच्यामध्ये 20% जागा सगळ्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये राखीव असतात, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एकही सीट याचं राखीव नसतं. ह्या सीट मेरिट वाईज वाटावं लागतात, म्हणजे मॅनेजमेंटमध्ये जर जायचं असेल तर मेरिट लिस्टनी जे काही मेरिट लिस्ट बनवली जाते आणि मेरिटनी त्या सीट वाटप केलं जातं. याच्यामध्ये 1 पट पासून ते 3 पट पर्यंत सीटची फीस चार्ज केली जाऊ शकते. आता हे प्रत्येक कॉलेजचं कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करतं. कुठलं कॉलेज कुठल्या ब्रांचला 1 पट फीस चार्ज करू शकतं, कुठलं 1.5 पट, 2 पट, 2.25 पट ते कॉलेज डिसाईड करणार आणि कॉलेज ते जाहीर करणार आणि ते जाहीर केल्यानंतर त्यानुसार ते वाटप करणार. सध्या चांगल्या कॉलेजेसनी ऑलरेडी त्यांचे फी स्ट्रक्चर जाहीर केलेले आहेत, ते आपण बघू शकतो की त्यांचं कॅपचं फी स्ट्रक्चर काय आहे. कॅपमध्ये बघा कॅटेगरीमध्ये सवलत मिळते, म्हणजे अगेन्स्ट कॅपमध्ये कॅटेगरीमध्ये सवलत मिळत नाही. याच्यामध्ये एकच अपवाद आहे, तो म्हणजे SC आणि ST कॅटेगरीचे विद्यार्थी ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल त्यांना ए कॅपमध्ये देखील फीसमध्ये सवलत मिळते, बाकी कोणालाच ए कॅपमध्ये फीस सवलत मिळत नाही. ओके. आणि मॅनेजमेंटमध्ये तर तो आपल्याला माहितीच आहे की फीसमध्ये सवलत नाहीये, सिम्पली तुम्हाला 1 पट ते 3 पट या पटीमध्ये आपल्याला फीस पे करायची असते. आता आपल्याला हे समजलं की ए कॅप म्हणजे स्पॉट आणि IL म्हणजे मॅनेजमेंट. ओके. आता जुनी प्रोसेस आणि नवीन प्रोसेस नेमकी काय होती, त्याच्यामध्ये काय बदल आहेत? जुन्या प्रोसेसमध्ये म्हणजे 2025 प्रोसेसमध्ये 4 राऊंड होते, यावर्षी पण 4 राऊंड आहेत. याच्यामध्ये सीट अलॉटमेंटमध्ये काय होतं, आपण जे काही ऑप्शन भरतो त्याच्यामध्ये पहिलं चॉईस जर आपल्याला लागलं तर ऑटो फ्रीज होतं पहिल्या राऊंडमध्ये. सेकंड राऊंडमध्ये 1 ते 3 मधलं चॉईस तुम्हाला लागलं ते ऑटो फ्रीज होतं. थर्ड राऊंडमध्ये 1 ते 6 मधलं चॉईस लागलं ते ऑटो फ्रीज होतं. आणि फायनल राऊंडमध्ये म्हणजे फोर्थ राऊंडमध्ये जे काही सीट अलॉट होईल ते तुम्हाला फ्रीज करावं लागतं, ते ऑटो फ्रीज होत नाही, ते आपल्याला फ्रीज करावं लागतं आणि ऍडमिशन घ्यावं लागतं. हे नियम दोन्ही वर्षासाठी सेम आहेत. दुसरं, मागच्या वर्षी जेव्हा एखादं सीट आपल्याला लागतं त्या सीटमध्ये त्या केसमध्ये आपल्याला 1000 रुपये देऊन ते सीट ऍक्सेप्टन्स फीस पे करून तुम्हाला ते सीट रिझर्व करता होतं. 2025 मध्ये फक्त 1000 रुपये देऊन तुम्हाला प्रक्रियेमध्ये लागलेलं सीट कॉलेजचं ऍक्सेप्ट करायचे आणि त्याला फ्रीज किंवा बेटरमेंट करायचे. ओके. यावर्षी काय आहे, डिफरंट फीस, सीट ऍक्सेप्टन्स फीस फॉर एव्हरी राऊंड. म्हणजे काय बघा, प्रत्येक राऊंडसाठी वेगळी सीट ऍक्सेप्टन्स फीस आकारली जाणार आहे. याची 100% शाश्वती आता कुठंच आलेली नाहीये, पण आपल्याकडे एक नोटीस आली होती, त्याची अधिकृत आहे का नाही अजून कळालेलं नाहीये. ब्रोशरमध्ये तसं दिलेलं नाहीये, पण प्रक्रियेमध्ये दिलेलं असेल. ह्याच्यामध्ये मी स्टार त्याच्यामुळे दिले की हे कंडिशन्स सब्जेक्ट टू कंडिशन्स आहे. जर नियम आले एक्झॅक्टली तर नियम आता तर ब्रोशरमध्ये दिसत नाहीयेत, पण वेगळी फीस यावर्षी आकारली जाऊ शकते. म्हणजे प्रत्येक राऊंडला वेगवेगळी फीस, पहिल्या राऊंडला 1000, दुसऱ्या राऊंडला 2000, तिसऱ्या राऊंडला 4000 या प्रकारची फीस आकारली जाऊ शकते. ओके. आता ए कॅप आणि IL लिस्ट
पब्लिश बाय कॉलेज. मागच्या वर्षी ए कॅप आणि IL च्या लिस्ट कॉलेज जाहीर करत होतं. या वर्षी काय बदल आहे, ए कॅप अँड IL लिस्ट आर पब्लिश बाय CET सेल. महाराष्ट्र CET सेल या वर्षी ए कॅप आणि IL च्या 2 याद्या जाहीर करणार आहे. ओके, त्याच्याबद्दल आपण डिटेल माहिती घेऊया. मॅनेजमेंट कोटा बाय मॅक्झिमम 3 टाइम्स फीस. मागच्या वर्षी हे होतं, मागच्या वर्षी तुम्हाला मॅनेजमेंट कोटा मध्ये जायचं असेल तर म्हणजे IL सीट्स मध्ये जायचं असेल तर 3 टाइम फीस होती. या वर्षी देखील तुम्हाला ती 3 टाइम फीस आहे. त्यानंतर महत्त्वाचा बदल, मागच्या वर्षी कॅटेगरी फीस फॉर स्पॉट राऊंड फॉर ऑल कॅटेगरीज. मागच्या वर्षी असं झालं होतं की कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना देखील स्पॉट राऊंड मध्ये कॅटेगरीची फीस लागली होती, पण या वर्षी आपल्याला क्लिअर आहे की सर्व विद्यार्थ्यांना ओपनची फीस लागणार आहे एक्सेप्ट शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स. ह्या विद्यार्थ्यांचं जर उत्पन्न 2.5 लाखाच्या कमी असेल तर त्यांना फक्त ऍक्च्युली म्हणजे कॅटेगरीची फीस लागू होते. आता SC ST मध्ये जर उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला ओपनची फीस भरावी लागणार. कशामध्ये, स्पॉट राऊंड मध्ये किंवा मॅनेजमेंटमध्ये. मॅनेजमेंट आपल्याला माहितीच आहे. हे महत्त्वाचे बदल 2 आहेत यावर्षी. मॅनेजमेंट स्पॉट राऊंड मध्ये किंवा ए कॅप मध्ये आपल्याला ओपनची फीस भरावी लागते SC आणि ST सोडून. मागच्या वर्षी सगळ्यांनाच सवलत मिळाली होती, यावर्षी फक्त SC ST ला सवलत आहे. आता मागच्या वर्षी कॅप राऊंड मध्ये ए कॅप आणि IL म्हणजे स्पॉट राऊंड किंवा मॅनेजमेंट मध्ये सीट मिळवली असेल तर समजा तुम्ही आता कॅप मध्ये सगळे राऊंड झाले आणि आपण स्पॉट मध्ये भाग घेतला किंवा मॅनेजमेंट मध्ये भाग घेतलाय तर सीट लागल्यानंतर डिरेक्टली कॉलेजची फीस भरायची होती. सीट ऍक्सेप्टन्स म्हणून की आपल्याला भरायचं नव्हतं. परंतु यावर्षी जे काही नियम आतापर्यंत आलेले आहेत त्या नियमांमध्ये 10,000 सीट ऍक्सेप्टन्स फीस आपल्याला स्पॉट राऊंड मध्ये किंवा मॅनेजमेंटच्या राऊंड मध्ये जेव्हा तुमचं सीट लागलं तर तुम्हाला ते द्यावं लागणार आहे. आता हे राऊंड कसे होणार यामध्ये बघा, स्पॉट राऊंड तर कॅप नंतर उरलेल्या जागांचं मेरिटनुसार वाटप केलं जातं. कॉलेजमध्ये वॅकन्सी जाहीर होते, त्या वॅकन्सीमध्ये आपण अप्लाय करू शकतो. अप्लाय 2 प्रकारे करू शकतो. तर म्हणजे दोन्ही पद्धती सेमच आहेत, ए कॅप आणि IL. फीस फरक कुठे आहे, फक्त फीसमध्ये आणि कट ऑफमध्ये. ए कॅपचा कट ऑफ थोडा जास्त असतो, IL चा कट ऑफ कमी असतो, कारण IL ची फीस थोडी जास्त असते. आता आपण थोडं डिटेलमध्ये बघूया मॅनेजमेंटचे ऍडमिशन्स. या वर्षीचे मॅनेजमेंटचे ऍडमिशन्स कशा प्रकारे होणार आहेत डिटेल माहिती करून घेऊया. बघा, मॅनेजमेंट कोटा हॅज 3 टाइम फीस. नाव लेट्स अंडरस्टँड. म्हणजे बघा, मॅनेजमेंट कोटाला सध्या कुठलेही कॉलेज जास्तीत जास्त तिप्पट फीस आकारू शकतं. काही टॉपचे कॉलेजेस यामध्ये चांगली फीस आकारतात, तिप्पट फीस आकारतात. पण आता फॉर एक्झाम्पल आपण बघूया VIT कॉलेज, पुण्यामधलं चांगलं कॉलेज आहे. तिथे 8 ब्रांचेस कम्प्युटरच्या जवळपास आहेत. या 8 ब्रांचेसमध्ये काय आहे, 3 ब्रांचची फीस तिप्पट आहे आणि बाकी ब्रांचेसची फीस दुप्पट आहे आणि काही ब्रांचची फीस सिंगल टाइम देखील आहे. तेव्हा आता आपण यातनं काय करायचं की मॅक्झिमम 3 टाइम कॉलेजला आकारले जाते. शासनाने काय केलेलं आहे, मॅक्झिमम फीस आकारण्याला मर्यादा लावलेली आहे, पण कमी फीस आकारण्याला मर्यादा लावली नाही आहे. कमीत कमी 1 टाइम, मॅक्झिमम 3 टाइम आदल्यामध्ये कुठलंही कॉलेज प्रत्येक वेळेला डिसाईड करू शकतं. आता हे सगळं कशासाठी डिसाईड होत आहे, IL सीटसाठी, ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो, त्यासाठी अशी फीस आकारली जाते. ए कॅप म्हणजे स्पॉट राऊंड मध्ये आपल्याला काय होतं, ए कॅप मध्ये तुम्हाला 1 टाइम फीस आकारली जाते, त्याच्यापेक्षा कमी नाही, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके. आता स्टुडंट मस्ट अप्लाय फॉर मॅनेजमेंट कोटा सीट ॲट कॉलेज फिजिकली ऑर ऑनलाईन ऑन द लिंक प्रोव्हाइडेड बाय कॉलेज. बघा, म्हणजे मॅनेजमेंट कोटात ऍडमिशन करायचं असेल तर बऱ्याचदा विद्यार्थ्यांना, पालकांना वेआउट माहीत नसतो काय करायचे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, तुम्हाला फिजिकली कॉलेजमध्ये जायचंय किंवा तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवरती तुम्हाला ऍप्लिकेशन भरायचे, जेणेकरून तुमचं नाव त्या कॉलेजमध्ये नोंदणी होईल मॅनेजमेंटसाठी. त्यानंतर काय आहे, जर तुमचं कॉलेजने नाव घेतलं नाही तरी किंवा अदरवाईज आपल्याला सेफ साईडसाठी तुम्हाला मॅनेजमेंट कोटासाठी CET सेलच्या पोर्टलवरती पण आपण फॉर्म भरू शकतो. CET सेलच्या पोर्टलवरती ऑप्शन प्रेफरन्स फॉर्म भरताना आपला कॅपचा वेगळा प्रेफरन्स फॉर्म आणि IL आणि ए कॅपचा वेगळा प्रेफरन्स फॉर्म आपण भरू शकतो. त्यामध्ये आपण कॉलेजची नावं आणि त्या कॉलेजच्या नावांमध्ये पुढे तुम्हाला IL ला अप्लाय करायचं का ए कॅपला अप्लाय करायचं टिक करू शकतो. ते देखील तुम्ही तर करू शकता. बेटर काय आहे, दोन्हीकडे अप्लाय करायचं. असं नाही होणार की दोन्हीकडे अप्लाय केलं तर तुमचं नाव रिजेक्ट होईल, असं अजिबात होणार नाहीये. मॅनेजमेंटसाठी तुम्हाला 2 ठिकाणी अप्लाय करावं लागेल, एक तर कॉलेजमध्ये आणि CET सेलच्या वेबसाईटवर. त्यानंतर काय होणार, कंबाईंड लिस्ट ऑफ अप्लाइड कॅन्डिडेट्स अँड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स फॉर राऊंड 1 विल बी पब्लिश्ड बाय CET सेल. ज्या काही मुलांनी अप्लाय केलेला आहे कॉलेजमध्ये किंवा CET सेलवर, ह्या मुलांची कंबाईन यादी लावली जाणार आणि या यादीमधनं ज्या काही जागा तिथे आहेत त्यातल्या त्या जागांवरती पहिली निवड यादी कशाची, ए कॅपची आणि मॅनेजमेंटची जाहीर केली जाणार. आता ए कॅपचा आपला संबंध नाही, सध्या आपण मॅनेजमेंटबद्दल बघतोय. मॅनेजमेंटची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. ह्याच्यामध्ये काय होणार बघा, एका विद्यार्थ्याने बऱ्याच ठिकाणी अप्लाय केलं जाऊ शकतं आणि एका विद्यार्थ्याला बऱ्याच ठिकाणी मॅनेजमेंटचं सीट त्याला लागू शकतं. ओके. सपोज एखाद्या विद्यार्थ्याला 4-5 ठिकाणचं सीट लागलं मॅनेजमेंटमधनं, तो काय करणार, त्याचं जे मोस्ट डिझायर्ड कॉलेज आहे त्या एकाच ठिकाणी तो ऍडमिशन घेणार. तेव्हा ते ऍडमिशन कसं घ्यायचंय, 48 तासामध्ये त्याला तिथे ऍडमिशन कंप्लीट करायचे आणि त्यासाठी CET सेलच्या वेबसाईटवरती 10,000 रुपये त्याला पे करायचे.
असं करून तुम्ही मॅनेजमेंटच्या पहिल्या राऊंडमध्ये तुमचं जर नाव आलं तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता ह्या 48 तासामध्ये जर काही विद्यार्थ्यांनी नाही घेतलं, फॉर एक्झाम्पल एक विद्यार्थी 4 ठिकाणी नाव आले, एका ठिकाणीच ॲडमिशन घेतलं, बाकीच्या 3 ठिकाणी तो रिपोर्टच करणार नाही, करू शकत नाही. त्या केसमध्ये काय होणार, त्या जागा शिल्लक राहणार. 48 तासानंतर अजून एक यादी लागणार पुढच्या मुलांची, जे सीईटी सेलकडे जी यादी होती त्यातल्या अजून खालच्या मुलांची, ज्यांच्या काही वरचे काही मुलं जेवढे आले नाहीत तेवढे खालचे मुलं लिस्टमध्ये सिलेक्ट केले जाणार आणि त्यांना 24 तासाचा अवधी मिळणार तुम्ही मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. मॅनेजमेंटची फीस कॉलेजने आधीच डिक्लेअर केलेली आहे किंवा आपण ती मॅक्झिमम 3 टाइम ॲज्युम करायची आहे कम्प्युटरसाठी. बाकी ब्रांचसाठी प्रत्येक कॉलेजचा स्ट्रक्चर वेगवेगळं असणार आहे, ते आपल्याला कॉलेज वेबसाईटवरती बघून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर ज्या काही जागा शिल्लक राहतील, फॉर रिमेनिंग सीट्स राऊंड 2 लिस्ट विल बी पब्लिश बाय सीईटी सेल. म्हणजे बघा, पहिली यादी पण सीईटी सेलनी दिली, दुसरी यादी पण सीईटी सेलनी दिली. पहिल्या यादीला 48 तास 2 दिवसाचा वेळ दिला जॉईन करण्यासाठी आणि 1000 रुपये पे करण्यासाठी. सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला 24 तासाचा वेळ दिला जाणार आहे जो अलॉटेड कॉलेज जॉईन करण्यासाठी. तिथे तुम्ही पहिल्यांदा 10,000 दिले असेल तर परत 10,000 देणं गरजेचं मला वाटत नाही, याच्याबद्दल क्लॅरिटी आलेली नाही आहे. पण सेकंड राऊंडला पण समजा तुम्हाला लागलं असेल तर ते तुम्ही 10,000 रुपये देऊन घेऊ शकता. त्याची 100% क्लॅरिटी त्यांनी दिलेली नाही. आपण अजून करूया की दोन्हीकडे 10,000 भरायचे किंवा 10 भरले तरी चालतील, दोन्हीपैकी एक, पण 10,000 आपल्याला नक्की भरायचे आहेत. आता any such seats still remaining vacant after the completion of second round conducted by the state CET cell may thereafter be filled by the concerned institute at his own level. यानंतर ज्या काही जागा शिल्लक असतील, सपोज पहिल्या यादीमध्ये म्हणजे 100 नावं होती, त्यातल्या 5 मुलांनी ॲडमिशन घेतलं, 95 नावं पुढच्या यादीमध्ये आली, त्या 95 मध्ये खालची 5 ॲड केली, परत 100 मुलांची यादी लागली. ह्या 100 मधनं 20 मुलांनी ॲडमिशन कन्फर्म केलं. पहिल्या यादीत 5 नंतर 20, 100 मधनं 25 मुलांनी ॲडमिशनचं कन्फर्म केलं. उरलेल्या 75 जागा काय आहेत, नंतर इन्स्टिट्यूटनी स्वतःच्या लेवलवरती भरायच्यात. पण शब्द महत्वाचा आहे, स्ट्रिक्टली फ्रॉम द अमंग्स एलिजिबल कॅन्डिडेट अँड इन अकॉर्डन्स विथ द ॲप्लिकेबल रूल्स, रेग्युलेशन्स अँड मेरिट रिक्वायरमेंट. त्यांनी जी याद्या दिलेल्या आहेत त्या यादीमधले विद्यार्थी, त्यांची पात्रता, सगळे नियम यांची पडताळणी करून जे विद्यार्थी पात्र राहतील त्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट लेवलवरती ॲडमिशन मिळणार आहे, म्हणजेच मॅनेजमेंटमध्ये मिळणार आहे. बघा, आता एखादं कोणीतरी एजंट असेल, कोणी कन्सल्टंट असेल, कोणी पण तुम्हाला म्हणेल मी तुम्हाला मॅनेजमेंट ॲडमिशन करून देतो, तर प्रक्रिया तुम्हाला माहीत पाहिजे, प्रोसेस काय आहे. आधी तुमचं नाव IL मध्ये ILच्या पहिल्या यादीमध्ये येतं का, दुसऱ्या यादीमध्ये येतं का, नाही आलं तर मग ज्या शिल्लक जागा आहेत त्या कॉलेजला वाटप होतात, तेव्हा त्या कॉलेजमध्ये तुमचं नाव आलं पाहिजे तरच तुम्हाला मॅनेजमेंट सीट मिळतं. असं मी किंवा तुम्हाला कोणी जरी म्हणलं की मी तुमचं मॅनेजमेंट ॲडमिशन करून देतो तर ते या पद्धतीने होणार. युजली ॲडमिशन आता ज्या प्रकारे सिस्टीम बनवलेली आहे यामध्ये ऑनलाईन अप्लाय करायची संधी दिल्यामुळे मॅक्झिमम जास्त मार्क्स वाले मुलं सगळीकडे अप्लाय करतील आणि ज्या पहिल्या 2 याद्या लागणार आहेत त्यामध्ये जास्त मुलांचे नंबर लागणार नाहीयेत. पण त्यानंतर जे कॉलेज लेवलला सीट शिल्लक राहणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो, विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. यामध्ये कॉलेजेस काही डोनेशन देखील चार्ज करू शकतात. आता हे कॉलेज टू कॉलेज प्रॅक्टिसवर, कॉलेज टू कॉलेज डिपेंड करतं, कुठलं कॉलेज चांगली प्रॅक्टिस करतं, कुठलं कॉलेज नाही करत. काही कॉलेज ट्रान्सपरंटली सीटचं वाटप करतात, फक्त फीस ILची म्हणजे मॅनेजमेंटची दुप्पट असेल, 1पट असेल, 1.5पट असेल, जी काय असेल ते डिक्लेअर करतात आणि त्या फीसने घेतात. काही कॉलेजेस तुम्हाला याच्या वेळेला डोनेशन डिमांड करू शकतात. हे डोनेशन निगोशिएबल पण असू शकतं, निगोशिएबल पण होऊ शकतं, डिपेंड्स किती सिच्युएशन काय आहे, त्या सीटसाठी किती कॅन्डिडेट तिथे आलेले आहेत, हे सगळं बघितल्यानंतर ते कळतं. पण या प्रकारे तुम्हाला मॅनेजमेंटचं सीट मिळणार, लक्षात ठेवा. तेव्हा जर तुम्हाला कोणी मॅनेजमेंटचं सीट घेऊन देतो म्हणत असेल तर तो कधी घेऊन देऊ शकतो, कॅप राऊंड झाल्यानंतर, जेव्हा इन्स्टिट्यूट लेवलचा मॅनेजमेंट कोटाचा पहिला राऊंड लागतो तेव्हा, दुसरा राऊंड लागतो तेव्हा, किंवा त्याच्यानंतरच्या सीट्स कॉलेज इन्स्टिट्यूट लेवलला जेव्हा राऊंड होणार, कॉलेज जेव्हा हे राऊंड स्वतःच्या लेवलला कंडक्ट करणार तेव्हा तुम्हाला ते सीट मिळू शकतं. त्याच्या आधी तुम्ही कुठेच पैसे देऊन फसू नका किंवा कुठेतरी असं की कोणी 100% गॅरंटी घ्यायला तरी ती गॅरंटी तुमची इथे प्रक्रिया झाल्याशिवाय होऊ शकत नाही. तेव्हा सगळ्यांनी समजून घ्यायचे, पैसे देऊन फसायचं नाहीये. जर तुम्हाला मॅनेजमेंटने घ्यायचं असेल तुम्ही कुठल्याही ट्रस्टवरती एजन्सीकडे, कन्सल्टंटकडे, कोणाकडे संपर्क करा, कॉलेजमध्ये डिरेक्टली संपर्क करा, कॉलेज तुम्हाला त्याबद्दल गाईड करतं, तिथनं तुम्ही मॅनेजमेंटचं सीट घ्या. आपण देखील मॅनेजमेंटची ॲडमिशन करतोय, त्याची माहिती आपल्या YouTube चॅनलवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती, टेलिग्राम चॅनलवरती सगळीकडे आपण टाकू. त्यात कुठल्या कुठल्या कॉलेजमध्ये आपण करतो त्यांची नावं आणि तिथले अमाऊंट पण तुमच्या पुढे लवकरात लवकर आम्ही जाहीर करू. आता ह्याच्यामध्ये काय बघा, कम्प्युटर, ENTC ह्या ब्रांचेसला जास्त डिमांड असल्यामुळे तिथं नक्की कुठले कॉलेज तिप्पट चार्ज करतं. आता कॉलेजच्या लेवलचं पाहिजे, एखादं साधारण कॉलेज असेल तर एवढे फी चार्ज करत नाही, ते 1.5पट 2पट किंवा ते या तिप्पट अमाऊंट अरेंज करा. दुप्पट अमाऊंट मागण्याऐवजी ते काय करतं, ते म्हणतं की सर दुप्पट अमाऊंट म्हणजे जवळपास 1.5 लाख फीस एक्स्ट्रा द्यायची आहे, जवळपास 6 लाख डोनेशन आले. जर कॉलेजची त्या ब्रांचची व्हॅल्यू तेवढी नसेल तर ते तुम्हाला 2 लाख 3 लाख 4 लाख एक सटन वेगळी अमाऊंट ते तुम्हाला सांगतील
आणि त्या अमाऊंटवर तुम्हाला ॲडमिशन देतील. तर हे सगळं निगोशिएबल असतं, पण निगोशिएबल जे काय आहे ते कॉलेजसोबत आधी डिस्कस करावं लागतं. तुम्ही जर कॉलेजची चर्चा न करता एखादा ऑप्शन टाकला आणि घ्यायला गेलात तर त्या कॉलेजच्या वेबसाईटवर त्यांनी जे काही जाहीर केलेलं आहे त्यानुसार तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. त्यांनी तिप्पट जाहीर केलं असेल तर तिप्पट, त्यांनी दुप्पट जाहीर केलं असेल तर दुप्पट, त्यांनी सिंगल टाइम केलं असेल सिंपल, त्यांनी जाहीर केलं नसेल तर तुम्हाला तिपटीनेच ॲडमिशन घ्यायला जायचं, हे लक्षात ठेवायचं. तेव्हा ज्यांनी जाहीर केलंय त्यांचं फी स्ट्रक्चर बघून आपल्याला अप्लाय करायचं, जेणेकरून आपल्याकडनं चूक होणार नाही. मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घेण्याची घाई तुम्ही करायची नाही आहे. तुम्ही मॅक्झिमम ऑप्शन कॅपमधनं बघायचं आपल्याला कुठलं मिळतं ते, आणि त्यानंतर मी सांगितलं ही सगळी प्रक्रिया जी आहे मॅनेजमेंटची किंवा स्पॉट राऊंडची, ही कॅप संपल्यानंतर, चौथा कॅप संपल्यानंतर 2 याद्या लागणार, त्याच्यानंतर ॲक्च्युली कॉलेजमध्ये स्पॉट होणार आहे. 2 स्पॉट तर ऑनलाईनच असणार आहेत किंवा 2 मॅनेजमेंटच्या ऑनलाईनच असणार आहेत. ही जी प्रक्रिया मी मॅनेजमेंटला सांगितली सेम प्रोसेस ए कॅपसाठी आहे, सेम पद्धतीने ते करण्यात येतं, फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त फीस चार्ज करण्यात येत नाही. इथे जे मी म्हणलं की तिप्पट फीस आहे त्याच्याऐवजी तुम्हाला सिंगल टाईममध्ये मेरिट लावून मेरिट लावलं जातं, सीट वाटप केलं जातं, जो आला त्याला सिंगल टाईम फीसवरती ॲडमिशन दिलं जातं. हे झालं मॅनेजमेंट कोटाबद्दलची पूर्ण माहिती. या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन किंवा डाऊट असेल तर तुम्ही काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा मॅनेजमेंट कोटा, त्याचं कुठे कुठे सीट रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे, कुठे कसं चालू आहे, ही सगळी माहिती तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. सर्वांना विनंती आहे त्यांनी हे दोन्ही चॅनल जॉईन करून ठेवायचे, जेणेकरून काउन्सिलिंग बद्दलची कुठली महत्त्वाची अपडेट मिस होणार नाहीये. मी काही सेकंद स्क्रीनच्या बाजूला जातोय, जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल किंवा QR कोड स्कॅन करता येईल. आता या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन्स किंवा डाऊट असतील, क्वेरी असतील, मॅनेजमेंटबद्दल असेल, प्रोसेसबद्दल असेल, तर तुम्ही काय करू शकता, आमच्या या नंबरला तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता, जेणेकरून आम्हाला तुमचा म्हणजे आम्ही तुमची क्वेरी लवकरात लवकर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. मॅनेजमेंट ॲडमिशनसाठी आपण कुठे करतो, काय करतो, ही बेसिक माहिती आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विद्यार्थ्यांना वेळोवेळी जशी जशी आपल्याकडे येईल तशी देण्यात येईल. ज्यांना जिथलं सीट घ्यायचं आहे ते तिथे प्री बुकिंग पण करू शकतात. पण लक्षात घ्या, प्री बुकिंग जरी केली तुम्ही माझ्याकडे किंवा कोणाकडे, तुम्हाला सीट कधी मिळणार आहे, 4 कॅप नंतर, पहिल्या IL राऊंड 1, IL राऊंड 2 किंवा कॉलेज लेवलवर होणाऱ्या IL राऊंड्समध्ये तुम्हाला सीट मिळणार आहे. आधी फक्त आपण कमिटमेंट करू शकतो, पण गॅरंटी सीटची कुठंच नसते. त्यामुळं ह्या गोष्टींमध्ये खूप जास्त तुम्ही पैसे अनोळखी व्यक्तीकडे पैसे भरू नका. जर पैसे भरायचे असतील तर कॉलेजमध्येच तुम्ही बोला. कॉलेजवाले तुम्हाला कधीच आधी पैसे मागणार नाही. जनरली तुम्हाला कन्सल्टंट आणि एजंट्सच तुम्हाला आधी पैसे मागतात. बरेच जण बुकिंग अमाऊंट म्हणून टोकन अमाऊंट घेतात. टोकन अमाऊंट घेताना ते आपले ओरिजिनल डॉक्युमेंट घेतात. नंतर जर आपल्याला मेरिटने एखादं चांगलं कॉलेज एक IL मध्ये लागलं तर मग आपण ते पैसे आपल्याला मिळत नाहीत, ते डॉक्युमेंट आपल्या त्याच्याकडे अडकून असतात. अशा भानगडीमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांनी पडायचं नाहीये. मॅनेजमेंटच्या प्रक्रिया नियमाने कशी होणार आहे आणि कुठे मॅनेज होते हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. नियमाने पहिल्या 2 यादीत नाव आलं, तुम्हाला कुठल्याही कन्सल्टंटला, कुठल्याही एजंटला पैसे द्यायची गरज नाही, कारण नियमाने तुमचं नाव प्रक्रियेमध्ये आलेलं आहे. त्यांनी ते नाव आणण्यासाठी काही विशेष प्रयत्न केलेले नसतात. त्यासाठी तुम्ही त्यांना वेगळी फी द्यायची गरज नाही. पण एखादा कन्सल्टंट किंवा एखादा एजंट तुम्हाला जर त्यानंतरच्या कॉलेज लेवलला राऊंड असतात तिथे तुमचं नाव मेरिटमध्ये नाही आलं आणि तर ते तुम्हाला, आणि तरी पण ते तुम्हाला घेऊन देत आहेत, त्या केसमध्ये तुम्ही त्यांची फीस पे करू शकतात. त्या केसमध्ये तुम्ही त्यांनी जर गॅरंटेड करून दिलं त्यानंतर तुम्हाला नंतर पे करू शकतात. या गोष्टीमध्ये बऱ्याच पालकांचं असं असतं की ते सर आम्हाला बुकिंग करायची, आम्हाला गॅरंटी पाहिजे, अशा नादामध्ये ते थोडी घाई करतात. मला सगळ्यांना सांगायचं आहे, मॅनेजमेंटचे राऊंड्स आधी होऊ शकत नाहीत, कुठलं सीट आधी बुक होऊ शकत नाही. जरी एखाद्या कॉलेजने सीट बुक केलं आणि मेरिटने त्याच्यापेक्षा जास्त मार्कवाला मुलगा जिथे सीट घ्यायला आला तो तिप्पट फीस पण द्यायला तयार असेल, त्याला सीट द्यावं लागतं. तेव्हा कुठल्याच या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाही आहे. मॅनेजमेंटचे राऊंड 4 कॅप झाल्यानंतर होतात. कशा पद्धतीने होतात 100% आपल्या पुढे एक्सप्लेन केलेलं आहे. समजलं नसेल परत व्हिडिओ बघा. काही डाऊट्स असतील आम्हाला आमच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून मॅनेजमेंट असेल, स्पॉट राऊंड असेल, ए कॅप असेल, याच्यामध्ये आपली चूक होणार नाही. ही झाली इंजिनिअरिंगमध्ये 2025 आणि 26 मध्ये काय बदल आणि सोबत मॅनेजमेंट आणि कॅप राऊंड, मॅनेजमेंट आणि स्पॉट राऊंड याबद्दलची माहिती. इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. थँक्यू.